प्रत्येक उद्योजकाला वाटत असतं की आपला बिझनेस मोठा व्हावा, पण जेव्हा आपण कॅश फ्लो आला किंवा प्रॉफिट वाढले की वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अट्रॅक्ट करायला सुरुवात करतात आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या असतात त्या कदाचित वेगळ्या फील्डच्या असतात. तर ऑपॉर्च्युनिटीज आणि फोकस हा रिलेटिव्ह विषय आहे. म्हणजे बरेच लोक असे असतात जे या मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीजवर काम करतात आणि बरेच लोक असे असतात ज्या एकाच ऍक्टिव्हिटीवर फोकस असतात. ऑपॉर्च्युनिटी घेत असताना माझी इन्व्हॉल्वमेंट त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये किती असणार आहे, अशा ऑपॉर्च्युनिटीज घ्यायला हवा असं मला वाटतं. तुमची कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी फार महत्वाची असते. तुम्ही तुमच्या बिझनेसवर किती अवलंबून असता आणि तुमचा बिझनेस तुमच्यावर किती अवलंबून असतो याच्यावर देखील महत्वाचा निर्णय ठरू शकतो. विजडम आणि लेव्हरेजिंग ह्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटीज कडे बघायला हवा. त्या विजडमचा वापर जेव्हा आपण एखादं कार्य घडवतोय तर त्या कार्यक्रमाला घडवता घडवता आपण त्याचा वापर ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटीज मध्ये कसा क्रिएट करू शकतो ना, याच्याबद्दल देखील आपल्याला विचार करणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. प्रत्येक उद्योजकाला वाटत असतं की आपला बिझनेस मोठा व्हावा, पण जेव्हा आपण बिझनेस करत असतो तेव्हा एका पॉइंट नंतर ना आपल्याला कॅश फ्लो आला किंवा प्रॉफिट वाढले किंवा आपल्याकडे थोडं फंड्स आले की वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अट्रॅक्ट करायला सुरुवात करतात आणि तिथे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो, कारण आपला एक फोकस असतो बिझनेसचा आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या असतात त्या कदाचित वेगळ्या फील्डच्या असतात किंवा वेगळ्या सेक्टरमधल्या असतील आणि इथे बऱ्याचदा गडबड होते लोकांची की ते टेम्पटेशन येतं आणि मग त्या ऑपॉर्च्युनिटीजकडे जावं की ते नाही म्हणून आपल्या फोकसकडे जावं. ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. व्हॉट इज युअर ओपिनियन? तर ऑपॉर्च्युनिटीज आणि फोकस हा रिलेटिव्ह विषय आहे. म्हणजे बरेच लोक असे असतात जे या मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीजवर काम करतात आणि बरेच लोक असे असतात ज्या एकाच ऍक्टिव्हिटीवर फोकस असतात. म्हणजे तुमची केपेबिलिटी किती आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर अवलंबून तुम्ही हे कार्य करू शकता. परंतु तुम्हाला सक्सेस फॉर्म्युलाज दोघांमध्ये मिळतील. म्हणजे देर इज नो फिक्स फॉर्म्युला फॉर क्रिएटिंग वेल्थ. करेक्ट. असे अनेक लोक मिळतील जे मल्टिपल बिझनेसेसवर फोकस ठेवून सक्सेसफुल असतात आणि असेही अनेक बिझनेसमॅन मिळतील जे एकाच बिझनेसवर फोकस ठेवतात आणि त्याच्यावर सक्सेस अचीव्ह करतात. तर इट डिपेंड्स की तुम्ही कसं काय करू शकता, तर ते त्याच्यावर डिपेंड असतं. परंतु सुरुवातीला तुम्ही एक बिझनेस करून फोकस करा, त्या बिझनेसवर तुम्ही प्रभुत्व कमवा. म्हणजे यू बिकम अ चॅम्पियन ऑफ ऑपरेटिंग दॅट बिझनेस. म्हणजे तुम्हाला बिझनेसचा अनुभव मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होऊन फोकस करायला सुरू करू शकता. बट फोकस बिझनेस इज ऑलवेज गोइंग टू बी मोर प्रॉफिटेबल. ज्याला आपण म्हणतो ना बारकाईने ज्याच्यावर आपली नजर असते त्याचे रिझल्ट आपण चांगले इम्प्रूव्ह करू शकतो. सो ऑपॉर्च्युनिटीज मला वाटतं कधी घ्यायचा हा पण एक विषय आहे की बऱ्याचदा आपला बिझनेस अजून सेट आहे की नाही ते जर अनालिसिस केलं नसेल आणि फक्त आपल्याकडे थोडंसं एक प्रॉफिट आलेलं आहे किंवा कॅश फ्लो वाढलेला आहे आणि आपल्याला आता वाटतं की आपण इमिजिएटली करू शकतो, त्याला ओव्हर ट्रेडिंग असंही म्हणू शकतो, जे बऱ्याच बिझनेसच्या बाबतीमध्ये होतं की एक्झॅक्टली आपण शिफ्ट कधी करायचं किंवा एक्झॅक्टली ऑपॉर्च्युनिटी कधी घ्यायची आणि हा बिझनेस सेट आहे हे कसं समजायचं, ह्याच्यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागेल की आपल्याकडे कंटिंजन्सी फंड आहे का किंवा आता आपल्या फ्युचरमध्ये जे ग्रोथ प्लॅन आहे त्याच्यासाठी फंड आहे का, आणि त्याच्यानंतर एखादा एक्सेस फंड असेल तर यू कॅन मे बी गो टू अ डिफरंट ऑपॉर्च्युनिटी. दॅट इज वन. दुसरं, त्या ऑपॉर्च्युनिटी घेत असताना माझी इन्व्हॉल्वमेंट त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये किती असणार आहे, अशा ऑपॉर्च्युनिटीज घ्यायला हवा असं मला वाटतं. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कसं असतं की तुमची कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी फार महत्वाची असते. फॉर एक्झाम्पल, माझ्या जीवनामध्ये माझी सुरुवात झालेली सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड पासून आणि 1993 पासून ते साधारणतः 2004 सालेपर्यंत माझा टोटल फोकस फक्त कम्प्युटर एज्युकेशन या बिझनेसवरच होता. आणि त्याच्यानंतर मी डायव्हर्ट केलं, 2004 नंतर मी डायव्हर्ट केलं रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये. करेक्ट. तर तुम्ही तुमच्या बिझनेसवर किती अवलंबून असता आणि तुमचा बिझनेस तुमच्यावर किती अवलंबून असतो याच्यावर देखील महत्वाचा निर्णय ठरू शकतो. कम्प्युटर एज्युकेशनचा माझा बिझनेस आहे ना ऑटोमेट झालेला बाय द इयर 2000. म्हणजे ऑटोमेट झालेला. फ्रँचायझीज होते, माझे स्वतःचे सेंटर्स होते, सेंटर मॅनेजर्स होते, टेरिटरी मॅनेजर्स होते आणि माझ्याकडे एक जनरल मॅनेजर किंवा सीईओ ज्याला आपण म्हणतो तसा एक सीईओ देखील होता. मग त्याच्यानंतर मी इतर बिझनेसेस मध्ये लक्ष टाकायला सुरू केलं. आपल्याला जीवनामध्ये एक कॉन्सेप्ट शिकायला फार महत्वाचं असतं, दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ आवर एफर्ट्स आणि टाइम. हे फार महत्वाचं आहे. सुरुवातीला आपण काम करतो प्रोडक्टिव्हिटी ऑफ आर मनी इन्व्हेस्टेड. त्याच्यानंतर आपल्याला काम करायला पाहिजे प्रोडक्टिव्हिटी ऑफ आर केपेबिलिटी, कॅपॅसिटी, टाइम अँड एफर्ट्स. जर याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर मी एक कळून चुकलं मला की रिअल एस्टेटच्या रेव्हेन्यू मध्ये आणि इतर कुठच्या तरी बिझनेसच्या रेव्हेन्यू मध्ये फार मोठा गॅप होता. आणि त्या काळामध्ये रिअल एस्टेट वॉज अ व्हेरी फास्ट प्रोग्रेसिंग सेक्टर आणि सेगमेंट.
आणि त्याच्यामध्ये लागणारी सामग्री जी होती ना ती पैशाच्या व्यतिरिक्त ती होती रिलेशनशिप आणि एज्युकेशनमध्ये कमवलेली जी नाती होती ना त्या सगळ्या नात्यांचा फायदा मला व्हायला लागला माझ्या रिअल एस्टेटच्या बिझनेसमध्ये. म्हणून मी मग त्या बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला सुरू केली. दुसरी गोष्ट जी मी शिकलो ना ज्याच्यासाठी आपल्याला परत एकदा फोकस करायला पाहिजे आणि तो स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण जो बिझनेस करतोय तो टाइमलेस आहे का. टाइमलेसचा अर्थ काय असतो की तो परपेच्युअली चालणार का. तर सुदैवाने जेव्हा आम्ही कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रात शिरलो त्या काळामध्ये सगळ्यात जास्ती डिमांड जर कुठच्या क्षेत्राला होती तर ती होती कम्प्युटर एज्युकेशनची. कारण 90s मध्ये कम्प्युटर्स वाढत चाललेलं भारतामध्ये आपल्या देशामध्ये आणि भारताच्या प्रगतीमध्ये कम्प्युटरायझेशनचा फार मोठा भाग होता. म्हणून कम्प्युटर एज्युकेशन वॉज अ ग्रेट कॅटेगरी. पण ते टाइमलेस होतं का नाही. साधारणतः 2010, 11, 12 मध्ये मला समजायला लागलं की बाबा आता कम्प्युटर एज्युकेशन जे आहे ना याचं महत्व कमी होत चाललेलं आहे आणि लोक शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये कम्प्युटर एज्युकेशन घ्यायला लागलेले. मग कम्प्युटर क्लासेसचा डिमांड कमी होत गेला आणि शेवटी 2018 मध्ये आम्ही त्या बिझनेसमधनं एक्झिट घेतला. परंतु मी 2004 मध्ये डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे मी टिकलो आणि जिंकलो. समजलात का. आता समजा जर माझ्याकडे फक्त कम्प्युटर एज्युकेशनचा बिझनेस असता फक्त तर काय झालं असतं 2018च्या नंतर परत नोकरी धरावी लागली असती. तर तुम्हाला योग्य वेळेला तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करणं महत्वाचं आहे. डायव्हर्सिफिकेशन पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर तुम्ही त्याच्यातनं काही निवडू शकता. बरेच लोक डायव्हर्सिफिकेशन जेव्हा निवडतात ना किंवा ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करतात फोकस डायव्हर्ट करतात तर दॅट कॅन बी अ फॉरवर्ड इंटिग्रेशन किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑफ तुमच्या बिझनेसमध्ये. समजा तुमचा लॉजिस्टिक्सचा बिझनेस आहे आणि तुम्ही लोकांकडनं वेअरहाऊसेस भाड्यावर घेतात आणि भाड्यावर देतात आणि त्या आर्बिट्राज मध्ये तुम्ही प्रॉफिट करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोप्या भाषेत समजवतो. तुम्ही 10 लाखाला एक जागा भाड्यावर घेतली होलसेलमध्ये आणि त्याचे तुकडे करून तुम्ही रिटेलमध्ये तुम्ही लोकांना वेअरहाऊसिंगसाठी दिली. तर समजा 10 लाखामध्ये तुम्ही घेतली आणि 18 लाखाला तुम्ही दिली तर तुम्ही प्रॉफिट किती कमवलं 8 लाख रुपये. हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट असेल. कदाचित तुमचा नेट प्रॉफिट असेल 3 लाख रुपये. परंतु ह्याला आपण आर्बिट्रेज म्हणतो. परंतु तुम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन काय करू शकता भविष्यात तुम्ही त्या वेअरहाऊसला विकत घेऊ शकता. यू कॅन बाय. म्हणजे काय होणार फायदा येणाऱ्या वर्षांमध्ये ज्या त्या प्रॉपर्टीचं अप्रिसिएशन होईल किंवा जे भाडं दर वर्षाला 5-5, 10-10, 15-15% वाढत जातं हे तुमचं स्वतःचं होऊ शकतं. समजलात का. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. आता तुम्ही डिफोकस झालात का नाही. तुमचा फोकस वेअरहाऊसिंग वरच आहे पण आता फरक एवढाच आहे की आता ती वेअरहाऊस तुमच्याकडे जी आहे ना ती तुम्ही भाड्याने घेतलेली आता ती तुमची स्वतःची झाली. तर असं देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही टोटली एका नवीन बिझनेसमध्ये प्रवेश करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. परंतु सगळ्यात जास्ती फायदा तिथे होतो जिथे तुमचा सगळ्यात जास्ती फोकस असतो. तर हे ह्याला महत्व आहेच. तर यू हॅव टू बी फोकस. पण ते तुम्ही कसं करू शकता हे तुम्ही ठरवावं. करेक्ट. सो तुम्ही जसं म्हणालात की टाइमलेस बिझनेस असायला हवा. हो. आणि प्रत्येक बिझनेसचा एक टाइम असतो. म्हणजे जसं आपण जर जुनी उदाहरणं बघितली भारतातली तर विमल आपल्याकडे एक टेक्सटाईल होतं त्याचा एक टाइम होता आणि त्याच्यानंतर दे अंडरस्टूड की याच्यामध्ये तेवढं मार्जिन उरलेलं नाहीये. किंवा गोदरेज आधी कपाटं बनवत होती आणि आता त्या बिझनेसमध्ये नाहीये कारण दॅट इज नॉट व्हेरी लुक्रेटिव्ह. तर एका पॉईंट नंतर किंवा बाटा त्यांचं ऑलमोस्ट 60-70% मार्केट साईज आहे. त्यामुळे ती बिझनेस आता पुढे वाढणं अवघड होणार आहे. त्यामुळे दे हॅव टू डायव्हर्सिफाय फॉर अनदर ऑपॉर्च्युनिटीज. आमचे एक मित्र आहेत ते ना हे बनवतात ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे जे युटेन्सिल्स असतात ना ते बनवत होते आणि त्याचं एक लिमिटेड मार्केट आहे की एखाद्या हॉस्पिटलने ते प्रोडक्ट्स घेतले की 15-20 वर्ष ते प्रोडक्ट चालतात. आणि मग मार्केट वाढवायचं कसं तर त्यांनी काय केलं त्याच फॅक्टरीमध्ये त्याच मॅनपॉवरमध्ये त्याच टेक्नॉलॉजीमध्ये त्याच रॉ मटेरियलमध्ये फक्त डाय चेंज केली आणि नॉनस्टिक कुकवेअर बनवलं. कारण त्यांच्याकडे सगळी टेक्नॉलॉजी होती आणि त्यांनी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी बघितली. पण ती केव्हा बघितली जेव्हा हा मार्केट पूर्ण सॅच्युरेट झाला. पूर्ण त्यांनी होल्ड घेतला त्या मार्केटचा आणि आता ऑर्गनायझेशन ग्रो करण्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी जावं लागेल विदाउट चेंजिंग द इंटरनल स्ट्रक्चर. म्हणजे आतमध्ये आहे ती टेक्नॉलॉजी सेम माणसं सेम रॉ मटेरियल सेम फॅक्टरी सेम तरी नवीन आपण एक व्हर्टिकलमध्ये जाऊ शकतो. टार्गेट मार्केट त्यांनी वाढवला म्हणजे अजून एक नवीन मार्केट क्रिएट केला विथ द सेम सामग्री. येस. सो मला वाटतं की असं ऑपॉर्च्युनिटीज कडे बघायला हवं रादर दॅन अ टेम्पटेशन ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज. व्हॉट डू यू थिंक. 100%. आणि अनेक वेळेला ना तुम्हाला फॉरवर्ड गिअर बॅकवर्ड गिअर मध्ये जावं लागतं. गाडीमध्ये रिव्हर्स गिअर असतो ना पण कधी कधी रिव्हर्स गिअर मध्ये तुमचा जास्ती पण फायदा होऊ शकतो.
मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. अहमदाबादमध्ये माझे एक मित्र आहेत, म्हणजे आपण नेहमी ऐकलेत, म्हणजे एखादा जो बिल्डर असतो ना, तो सुरुवातीला प्लॉटिंग करतो आणि मग त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर बांधायला सुरू करतो, मग त्याच्यानंतर तो डेव्हलपर बनतो. पण माझा एक मित्र आहे अहमदाबादला, तो अगोदर बिल्डर होता, त्याने 100-150 बिल्डिंग बांधल्या, नंतर तो प्लॉटिंग मध्ये आला, म्हणजे आता तो प्लॉटिंग करतो, म्हणजे तो रिव्हर्स गेला. का? कारण बिझनेसची परिस्थिती चेंज झाली. म्हणजे कन्स्ट्रक्शन करून माल विकण्यामध्ये त्याला प्रॉफिट एवढा मिळत नव्हता जेवढं त्याला प्लॉट डेव्हलप करून प्लॉटिंग मध्ये त्याला मिळतो, कारण प्लॉटचा भाव वाढत जातो. कन्स्ट्रक्शन मध्ये त्याला प्रॉफिट कॉम्पिटिशनमुळे घटत गेला, तर तो रिव्हर्स गेला, म्हणजे जे तो नाही करायचा ते तो करायला लागला. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसवर जेव्हा फोकस असेल तेव्हा तुम्हाला त्या फोकसच्या मार्फत हे समजणं गरजेचं आहे की तुमच्या बिझनेसमध्ये भविष्यात काय घडणार आहे, पुढच्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आणि परपेच्युअली. मग त्या हिशोबाने तुम्ही निर्णय करून तुमच्या फोकसला डायव्हर्ट करू शकता दुसऱ्या कुठच्या तरी ऍक्टिव्हिटीसाठी, तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेस बरोबर निगडीत असेल जे तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने, किंवा इट कॅन टोटली बिकम अ न्यू बिझनेस. हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि हा निर्णय सुद्धा फोकसनीच घेऊ शकता ना तुम्ही. म्हणजे तुमचा फोकस तुमच्या बिझनेसवर एवढा बारकाईने आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बजाज कंपनी, राजीव बजाजनी, ज्याच्यामुळे त्याचे वडील एवढे प्रसिद्ध होते किंवा बजाज कंपनी एवढी प्रसिद्ध होती, ती होती बजाज स्कूटरसाठी. तर राजीव बजाजनी तो स्कूटरचा बिझनेसच बंद केला आणि त्यांनी मोटरसायकल सुरू केलं आणि पल्सर लॉन्च केला. तर इट वॉज अ डेअरिंग बोल्ड डिसिजन. त्यांचा फोकस फक्त स्कूटर होता. त्यांनी टोटल प्रोडक्ट कॅटेगरी चेंज करून टाकली. स्कूटरवर ते डायरेक्ट आले 2 व्हीलरवर, म्हणजे स्कूटर पण 2 व्हीलरच आहे, ते डायरेक्ट आले मोटर बाईकवर आणि मोटर बाईकच्या कॅटेगरीमध्ये ते मार्केट लीडर व्हायला त्यांनी सुरुवात केली. कारण त्यांना समजलं की आता स्कूटरचा जमाना चेंज होत चाललेला आहे. कोणच स्कूटर चालवत नाही हल्ली, म्हणजे एका दुःखा दिसत असतील तो भाग वेगळा आहे, परंतु सगळ्यांना आता बाईक्स पाहिजेत आणि मल्टिपल कंपनीज त्याच्यामध्ये आले. तर त्यांचं पण या इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सारखं फॅक्टरी तीच, इक्विपमेंट मशिनरी तीच, थोडाफार फेरबदल आतमध्ये झाला असणार, परंतु एम्प्लॉई पण तेच, फक्त प्रोडक्ट त्यांनी बदलला आणि स्कूटरवरनं ते आले मोटरसायकलीवर. तर तुम्हाला तुमचा फोकस एवढा मजबूत असला पाहिजे की तुम्ही हे देखील प्रेडिक्ट केलं पाहिजे की भविष्यात या क्षेत्रामध्ये काय घडू शकतं आणि आपल्याला काय करणं महत्वाचं आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. करेक्ट. इनफॅक्ट आणखीन एक की जेव्हा फोकस करतो ना एका फील्डमध्ये, तेव्हा आपल्याला त्यातलं एक विजडम येतं, त्या इंडस्ट्रीमधलं एक विजडम येतं आपल्याला, दॅट इज वन. आणि दुसरं, आपल्याकडे काही स्ट्रेंथ क्रिएट होतात ज्याला आपण लेव्हरेज करू शकतो. तर प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर, म्हणजे समजा कोणी रिअल इस्टेटमध्ये आहे आणि त्याला सडनली फिल्म मेकिंगमध्ये जावं असं वाटलं, तर त्या फिल्म मेकिंगमध्ये त्याला काहीच नॉलेज नाहीये, फक्त त्याकडे पैसे आहेत म्हणून त्याला वाटतं की मी हे करू शकतो. पण ऑपॉर्च्युनिटीज अशाच बघाव्यात की ज्याच्यामध्ये आपल्याला विजडम त्यात यूज करू शकतो आपण, किंवा लेव्हरेज आपण त्यात यूज करू शकतो, तर ती ऑपॉर्च्युनिटी बघायला हवी. तर मला वाटतं हा एक फॉर्म्युला होऊ शकतो की प्रत्येक येणारी संधी, मला ह्या फील्डमधलं किती कळतं आणि माझं आत्ताचं जे नेटवर्क आहे, जर तुम्ही म्हणालात की एज्युकेशनमध्ये तुमच्याकडे रिलेशनशिप्स होत्या, त्या रिलेशनशिप तुम्ही लेव्हरेज केल्या तुमच्या रिअल इस्टेट बिझनेसमध्ये, तर विजडम आणि लेव्हरेजिंग ह्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटीजकडे बघायला हवं. आय थिंक 100%. आता माझे एक मित्र आहेत, त्यांना म्युझिकची फार हौस आहे आणि त्यांना स्पिरिच्युअलिटीचं अजब गजब ज्ञान आहे. त्यांनी आता एक कार्यक्रम घडवला षण्मुखानंद हॉलमध्ये, रामायण, आणि ते रामायण त्यांनी लिहिलंय. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते लिहून त्यांनी ते घडवलं. त्याच्यामध्ये महेश मांजरेकर, पुनीत इसार असे मोठे मोठे दिग्गज लोकांनी पण ऍक्टिंग केली षण्मुखानंद हॉलमध्ये जेव्हा तो कार्यक्रम घडला. तर त्यांच्याकडे स्पिरिच्युअल नॉलेज आहे. आता या नॉलेजचा रूपांतर बिझनेसमध्ये कसा करावा, तर आता त्यांनी एक कंपनी सुरू करतायत अगरबत्ती आणि धूपची. त्याच्यामध्ये त्यांनी 18 पद्धतीचे हवन आयडेंटिफाय केले आणि त्या हवनसाठी त्यांनी अगरबत्त्या बनवल्यात, धूप बनवल्यात, धूप आणि अगरबत्त्या बनवल्यात. तर त्यांनी काय केलंय, जेव्हा पण आपण हवन करतो तर त्या हवनमध्ये सामग्री लागते आणि हमखास आपल्याला त्या सामग्रीमधनं काय ना काहीतरी नाही मिळत. तर मग त्यांनी काय केलं, आणि हवन करणं म्हणजे फार मोठा गोंधळ असतो, आणि उद्देश हवनचा काय असायचा एका काळी, की हवन केल्याने वातावरण चेंज होतं, बरोबर आहे. आणि ते असायचं जेव्हा लोक वाडीमध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे, मोठ्या घरांमध्ये राहायचे, तर ते ओपन स्पेसमध्ये हवन करायचे.
हल्ली आपण सगळे फ्लॅट्स मध्ये राहतो आणि तरी लोक फ्लॅट्स मध्ये हवन करतात. मग त्यांचे शँडिलियर काळे पडतात, त्यांची सिलिंग काळी होऊन जाते हवन केल्यानंतर. बँड वाजते, फायर सेन्सर असतात, फायर सेन्सर वाजतात, तुम्हाला खोकला होतो, इट्स बिकम सफोकेटिंग वगैरे वगैरे. तर त्यांनी काय उपाय काढला त्याचा, की आता तुम्हाला ते सगळं काहीच करायची गरज नाही. म्हणजे आपल्याला देव प्रसन्न करण्यासाठी जी सामग्री लागते ती पूर्ण सामग्री जर एका धूप मध्ये आली तर तुमचं कार्य झालं ना. आणि विदाउट डिस्टर्बिंग द एन्व्हायरमेंट. आणि अँबियन्स जे असतं, ज्या अँबियन्सची आपल्याला गरज लागते ते अँबियन्स तुम्हाला त्या एका धूपमध्ये किंवा त्या एका अगरबत्तीमध्ये मिळून जाते. म्हणजे तुमचं कार्यही झालं आणि सुविधाही झाली, दोन्ही गोष्टी झाली. तर त्यांनी काय केलं, त्यांची जी क्षमता आहे, स्पिरिच्युअलिटीचं जे नॉलेज आहे, आषाढी एकादशीमध्ये ते दरवर्षी जे कार्यक्रम राबवतात ना, कदाचित देशामध्ये असा दुसरा कार्यक्रम कोणच करत नसणार. दीनानाथ मंगेशकरला ते करतात. या वर्षी ते 25 जुलैला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या फोकसला मॅग्निफाय करू शकता आणि एका नवीन ऑपॉर्च्युनिटीमध्ये क्रिएट करू शकता, बदल आणू शकता. याचं उदाहरण म्हणजे हे तुम्हाला मी अगरबत्ती आणि धूपचा बिझनेसचा उदाहरण दिलेलं आहे. स्पिरिच्युअलिटी, त्याचं ज्ञान आणि त्याला तुम्ही रूपांतर करतायत एका बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तर तुम्ही जे म्हणालात ना विजडम, त्या विजडमचा वापर जेव्हा आपण एखादं कार्य घडवतोय तर त्या कार्यक्रमाला घडवता घडवता आपण त्याचा वापर ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटीज मध्ये कसा क्रिएट करू शकतो ना, याच्याबद्दल देखील आपल्याला विचार करणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. सो ऑपॉर्च्युनिटीज आणि फोकस याच्यावर आपण बोलतोय. आणि ऑपॉर्च्युनिटीज आणि फोकसमध्ये आपला ज्या फील्डमध्ये आपण, म्हणजे आमच्याकडे एक उदाहरण देतो, आमच्याकडे गुरुजी आहेत आणि तुम्ही ते उदाहरण दिलं म्हणून मला ते आठवलं की गुरुजी आहेत आणि ते पूजापाठ वगैरे करायच्या आणि त्यांनी प्रोडक्ट्स क्रिएट केले. आणि चॅलेंज काय आहे की भारतीय जे इंटरनॅशनल आहेत त्यांना तिकडे पुजारी मिळत नाहीत, एखाद्या विधी करायला. तर त्यांनी एक अशी व्हिडिओ सीडी बनवली त्यावेळी आणि सगळं सामग्री इकडून ते पाठवायचे आणि त्यांना एक असा इन्स्ट्रक्शन व्हिडिओ होता आणि ते किट ते विकत होते आणि ते किट त्यांनी जगभर विकलं. तर लोकांना वाटले की अरे ते आधी पूजापाठ करत होते, आता त्यांनी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं. पण ते इंटरकनेक्टेड आहे, त्या फील्डमधलं त्यांना कळतंय, त्याच्या रिलेटेडच त्यांनी प्रोडक्ट एक क्रिएट केलं. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज बघायलाच हव्यात, घ्यायलाच हव्यात, पण तुमच्या फील्ड रिलेटेड, तुमच्या विजडम रिलेटेड, तुमच्या लेव्हरेज कसं करू शकतो आपण आपल्या स्ट्रेंथ त्याच्या रिलेटेड घ्यायला हवे. तर असे बरेच एक्झाम्पल्स मला वाटतं मार्केटमध्ये आहेत. 100%. आणि दिस इज अगेन, मग तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी कन्व्हिनियन्स क्रिएट करताय. आता जर तुमचा फोकस एवढा जबरदस्त असला ना की तुमच्या त्या फोकसमुळेच तुम्ही ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटीज पैदा करू शकता. करेक्ट. आता एक केटरर, बॉम्बेमध्ये एक फेमस केटरर आहे, त्याने रेस्टॉरंट सुरू केले. बरेच रेस्टॉरंट्स आहेत ज्यांनी केटरिंग सुरू केलेली. म्हणजे ते लोक काय करतात, त्यांनी घेतलेला जो अनुभव आहे, त्यांचा फोकस एवढा जबरदस्त आहे की आता ते लोक ऑल्टरनेट करिअर्स त्याच्यामध्ये क्रिएट करतायत. म्हणजे मला हे एक स्टेटमेंट आहे जे मला फार आवडतं, मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचं मॅक्सिमम आपण युटिलायझेशन कसं करू शकतो याच्यावर भर देणं फार गरजेचं आहे. आणि तेच लोक करतात. तर तुमचा फोकस असला पाहिजे आणि त्या फोकसमुळे तुम्ही ऍडिशनल ऑपॉर्च्युनिटीज कसे क्रिएट करू शकता याच्यावर भर दिला पाहिजे. इट कॅन बी टोटली अ न्यू ऑपॉर्च्युनिटी. कारण कम्प्युटर एज्युकेशनचा आणि रिअल एस्टेट डेव्हलपमेंटचा काही संबंध नव्हता, पण आम्ही ते केलं आणि ते सक्सेसफुल झालं. आणि बरं झालं ते केलं, नाहीतर कम्प्युटरचा तर जमाना गेला. आज तर म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून ते मोबाईल ऑपरेट करायला सुरू करतं. आणि मोबाईल हॅव बिकम मोर पॉवरफुल दॅन कम्प्युटर्स. मोबाईल हॅज बिकम मोर पॉवरफुल दॅन सुपर कम्प्युटर्स ऑल्सो. एवढी ताकद आपल्या हातात दिलेली, कारण मोबाईल आपल्याला पूर्ण जगाबरोबर जोडतोय इंटरनेटच्या माध्यमातून. तर तुम्हाला तुमच्या फोकसमुळे जी एक्सपर्टीज डेव्हलप झाली आहे त्याच्या आधारे तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शिरलं पाहिजे. एखाद्या ऑपॉर्च्युनिटीला भरपूर डिमांड आहे, परंतु जर ते तुमच्या केपेबिलिटी, कॅपॅसिटी आणि रिसोर्सेसला मॅच होत नसणार आणि जर ते तुम्ही करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही पडू शकता किंवा तुम्हाला तुमचा अपघात होऊ शकतो. करेक्ट. बिझनेसमध्ये अपघात होऊ शकतो, बिझनेसचा अपघात होऊ शकतो. तर ते तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. यू शुड बी केअरफुल अबाउट दॅट. सो प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी नाहीये, कधी कधी तो ऍक्सिडेंट पण असू शकतो. 100%. आता माझे हेच जे मित्र आहेत ना, जे स्पिरिच्युअल मित्र, ज्यांना स्पिरिच्युअल नॉलेज आहे, जे आता धूप आणि अगरबत्तीचा बिझनेस सुरू करतात, त्यांचा छंद आहे इव्हेंट्स क्रिएट करायचा, म्युझिक रिलेटेड इव्हेंट्स क्रिएट करायचा. त्याच्यामुळे त्यांची ओळख पाळख जबरदस्त आहे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. कुठचाही सिंगर असेल ना,
हरिहरन असेल, सोनू निगम असेल, सुरेश वाडकर साहेब असतील, कोणी असतील, त्यांचा ऍक्सेस आणि संबंध आहे त्यांच्याबरोबर. तर आता ते काय करणार आहेत की त्याच सिंगर्सना घेऊन, आता समजा लक्ष्मीपूजनचं अगरबत्ती असेल, ही अगरबत्ती लक्ष्मीपूजनसाठी, तर ते लक्ष्मीपूजनवर गाणं बनवणार. आता ते गाणं कोण गाणार, तर सुरेश वाडकरजी गाणार. मग काय होणार, सुरेश वाडकरजींनी गायलंय म्हणून त्याला प्रसिद्धी मिळेल, आणि त्या गाण्याला प्रसिद्धी मिळाली म्हणजे त्या अगरबत्तीला प्रसिद्धी मिळेल, आणि त्या अगरबत्तीला प्रसिद्धी मिळाली म्हणजे त्या अगरबत्तीला सेल मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विजडमचा वापर अनेक गोष्टींना एकत्रित आणून जर तुम्ही करू शकता तर ते करणं गरजेचं आहे, आणि ती ऑपॉर्च्युनिटी लाभदायक ठरेल. ग्रेट. आय थिंक ऑपॉर्च्युनिटीज आणि फोकस हे दोन्ही महत्वाचं आहे. पण जसं आपण म्हणालो की तुमचं विजडम आणि तुमचं लेव्हरेज हे दोन जर गोष्टी तुम्ही वापरल्या, म्हणजे तुम्ही कमवलेले स्ट्रेंथ या जर तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये वापरल्या तर ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी योग्य आहे. हा जर कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करताना किंवा तुम्ही नवीन ऑपॉर्च्युनिटीजकडे बघताना काय काळजी घेतली आणि तुम्हाला काय अनुभव आहे हे प्लीज शेअर करा. आणि मी तर म्हणतो जसं मी केलं, म्हणजे कम्प्युटर एज्युकेशन पासून माझी सुरुवात झाली, आणि नंतर मी रिअल एस्टेटमध्ये गेलो, आणि आज मी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर साधारणतः 20-22 बिझनेसेसमध्ये मी निगडीत आहे ऑलरेडी. तर अशा पद्धतीने मी जसं घडवलं तसं तुम्ही काय वेगळं केलंय का, आणि कसं केलंय ते देखील तुम्ही मेन्शन करा. मला वाचायला आवडेल, आणि मला असं वाटतं की आपल्या अनेक प्रेक्षकांना देखील ते वाचायला आवडेल. आणि जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडत असेल, नक्कीच आवडत असणारच, तर तुम्ही प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि आमच्या या प्रवासात आमच्याबरोबर सहभागी व्हा. धन्यवाद. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.